नमस्कार, मी दर्शन जयराम नागठी. मी माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणतंत्र मंडळाचा एक गोविंद आहे. मी गेले 15-16 वर्षापासून दहीहंडी खेळत आलो. तर माझी दहीहंडीची सुरुवात झाली ती माझ्या वडिलांकडे बघून झाली, कारण माझे वडील स्वतः दहीहंडी पथकामध्ये होते आमच्या, आणि त्यांना बघूनच मी दहीहंडी खेळायला सुरुवात केली. 2008 पासून ते 2024 पर्यंत आजपर्यंत मी दहीहंडी खेळत आलोय, आणि ह्या वर्षी सुद्धा त्याच उत्साहाने त्याच जोशात मी दहीहंडी खेळणार. तर दहीहंडी आपण ही पहिली उत्सव म्हणून साजरी करत होतो. तर आज आताच्या लेवलला जी दहीहंडी खेळली जाते, म्हणजे वर्षातून एकदा आपण दहीहंडी खेळायचो, पण आता वर्षभरामध्ये एक दहीहंडीला एक वेगळी ओळख मिळावी म्हणून एक स्पर्धा नियोजित केल्या पाहिजे. स्टेट वाईज म्हणा, इंटरनल स्कूल बोला, इंटरनल कॉलेज म्हणा, म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये बोला, अशा दहीहंडीला एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. दहीहंडी आपण जसं आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आपण साजरी करतो. म्हणजे आपण ज्या आता कॉम्पिटिशन्स होत आहेत तशा कॉम्पिटिशन मी स्पेनला गेलेलो तेव्हा सुद्धा बघितलं होतं की तिथे त्यांच्या स्टेट वाईज कॉम्पिटिशन व्हायचं. तशा आपल्यासुद्धा आपण अशी काहीतरी प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे की जेणेकरून आपण स्पेन समोर त्या दहीहंडी आपण कंप्लीट करू शकतो. तर हा माझा दृष्टिकोन आहे दहीहंडीमध्ये बघणं, आणि असा बदल झाला पाहिजे असं मला स्वतःला असं वाटतं. तर दहीहंडी ॲथलीट ही कॉन्सेप्ट तुम्ही बघितलीच असाल इंस्टाग्रामवर, कुठल्या रीलवर. तर ही कॉन्सेप्ट अशी आहे की एक दहीहंडी खेळणाऱ्या एक खेळाडूची एक वेगळी ओळख असावी. तसे मी स्वतः स्पेनला जाऊन आलो, तर तिथे एक कॅसलर असे मी त्यांच्या क्लबमध्ये गेलो होतो. तिथे त्यांच्या नावाची म्हणजे त्यांना एक वेगळी ओळख असावी. म्हणजे कॅसलर्स त्यांची एक स्वतःची टी शर्ट्स आहेत, त्यांचा क्लब आहे, त्यांचा एक ब्रँड आहे एक प्रकारचा. तर दहीहंडी खेळाडूला एक स्वतःची ओळख असावी, त्यासाठी ही टी शर्ट दहीहंडी ॲथलीट म्हणून ही कॉन्सेप्ट सुरू केली आहे. तर तुम्ही ही टी शर्ट लवकरात लवकर परचेस करा, त्या मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो.